जय गुरुदेव। नाम नहीं इंसान का, ये नाम है भगवान का। कलयुग में कलयुग जाएगा, कलयुग में सतयुग आएगा। ये सुख शांति कौन दिलाएंगे? बाबा जय गुरुदेव। बाबा जी का कहना है शाकाहारी रहना है, मालिक का कहना है शाकाहारी रहना है। तो प्रेम से बोलो जय गुरुदेव। सब जन बोलो जय गुरुदेव। थोड़े जोर से बोलो जय गुरुदेव। जय गुरुदेव। योग पुरुष परम संत बाबा जय गुरुदेव जी महाराज मथुरा निवासी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून 33 कोटी देवी देवता काल भगवंत आदिमाय शक्ती यांना प्रणाम करून या ठिकाणी जमलेले सर्व सत्संगी बंधू भगिनी बालगोपाल यांना प्रेमपूर्वक जय गुरुदेव। परम संत बाबा जय गुरुदेवजी महाराज यांच्या दयेने आणि कृपेने आज पौर्णिमा निमित्त म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि या पौर्णिमेला राम राज्यामध्ये ज्यांनी रामाची सेवा केली असे हनुमंतराय यांचा आज जन्म। मोठं भाग्य आहे की आपण या पौर्णिमेला राम राज्यासारखं हनुमंत जन्माला आले त्याचप्रमाणे जळगाववरून हनुमंतरायासारखे हनुमंताची उपमा देण्यापेक्षा राम आणि सीता हे दोघं बी आले। ते सुरेश पाटील आणि त्यांच्या मिसेस अर्चनाताई हे तुम्हाला नव्हतं नाही, हे आपल्याकडे येऊन गेलेले आहेत। मला वाटतं 10-12 वर्ष होऊन गेले असतील। हो 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 23 मार्चला आलो होतो। हा 23 मार्च 23 मार्चला चालते, पण ते साल 10-12 वर्ष झाले म्हणजे तपस्फूर्ती झाली यांची। हा. आणि मोठा आनंद झाला की मला कालच समजलं थोडं की आमचे जायबाई सरने सांगितलं की आपल्याकडं जळगाववरून अर्चनाताई येत आहे। त्यांनी सांगण्यापेक्षा आमच्या महिला खूप हुशार आहेत पुढे बीडच्या अजिंती सिंगला गेल्या होत्या है ना, आणि त्यांनी त्याचा कार्यक्रम ऐकला ताईचा आणि तिथंच जसं महाराज लोकांना काय म्हणतात एक पाकिट देता का काय करतात ते फिक्सच करून आल्या। हा प्रेमाचं पाकिट जय गुरुदेवचं पाकिट दिलं। आपल्या देवाण घेऊन चालत नाही, विनोदाचा भाग झाला तर मोठी खुशी आनंद आहे की पहिलं मी बोललो होतो की आपल्याला 23 मार्चला या वर्षी कोणीतरी बोला, जायबा सरला बोललो होतो का नाही? बोललो होतो, पण ते अध्यक्षाला बोललो होतो मी, बीडचे अध्यक्ष आमचे जिल्ह्याच्या अध्यक्षाला कॉन्टॅक्ट केलं होतं। आमच्या या जाट नांदूरचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष त्यांना पण बोललो होतो मी। डिग्री प्रमाणे पदाच्या प्रमाणे मान दिला होता, पण आमच्या मानाला कोणी स्वीकारेना म्हणून आम्ही आपलं तुम्ही म्हणता तसं ते आज म्हणजे ते हा असं झालं। ते आमच्या म्हणजे फार हटाव ठेवलं, फक्त आम्हाला गिळता येईना अशी गोष्ट झाली आमची। त्या पद्धतीने तुम्ही आलात, खूप आनंद झाला। आम्हाला अपेक्षा एकच आहे की आमचं जाऊ द्या, आमचं दररोजचं मरण त्याला कोण रडत, आमचं दररोजच आहे समजा। आम्हाला अपेक्षा आहे की आता नेमकं तुमच्या दोघांपैकी पहिलं कोण बोलणार, म्हणजे तुमचे भांडणं लागू नये, मी का तू। हा चालतंय की मला असं वाटतं की थोडं सुरेश भाऊनी यावं आणि छानपैकी असं गुरु महाराजचे विचार सांगावेत अशी मी विनंती